हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. 9 जुलैला पिहूचा बड्डे होता. तर पिहूच्या बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही कसं केलं चला बघूया. पिहूची एक्झाम चालू असल्यामुळे पिहू स्कूलला गेली होती आणि दुपारच्या वेळेला आम्ही डेकोरेशन करायला घेतलं. तर यावर्षी आम्ही मरमेड थीमचं डेकोरेशन करायचं ठरवलं, कारण पिहूला मरमेड खूप आवडतात आणि तिला हे काहीच कळू दिलं नाही. इट्स अ सरप्राईज फॉर हर. आम्ही बघा सगळे बलून्स फुगवत आहोत, तिकडे बॅनर्स लावणार आहोत हॅपी बर्थडेचं. तर आमची तयारी चालू आहे जोरदार. आता आमचे सगळे बलून्स फुगवून झालेले आहे आणि आम्ही ते आता लावायला घेतले. कुठे ठेवायचं, कुठे डेकोरेशनचं सेटअप करायचं हे सगळं विचार करून आम्ही हा कॉर्नर निवडला. टीव्हीच्या बाजूचा हा कॉर्नर आहे. सो फायनली आमचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. बघा खूप सिंपल आणि मला तर खूप आवडलं, खूप छान वाटत आहे. आणि पिहूचा फेवरेट कलर पर्पल असल्यामुळे तिला पण खूप आवडेल. पिहू पण मस्त रेडी झाली आणि नंतर आम्ही काही व्हिडिओज आणि फोटोज काढले. ती तर खूप एन्जॉय करत होती. अँड नाऊ गेस्ट आर ऑल्सो कमिंग. पिहूचे सगळे फ्रेंड्स आले आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेशन्सला सुरुवात केली. पिहूचा केक सुद्धा मरमेड थीमचा केलेला होता आणि तिथे आम्ही पिहू आणि आरूचे फोटो लावलेले होते. मुलं बघा गिफ्ट देण्यासाठी किती गर्दी करत आहे. एवढे सगळे गिफ्ट्स पाहून पिहू तर खूप खुश झाली आणि आरू विचार करतो की मला यातून काय काय मिळणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की पिहूला काय काय गिफ्ट्स मिळाले. तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.